बेल्ले येथील आराधना मंगल कार्यालयामध्ये एक साक्षगंध पार पडला। या कार्यक्रमासाठी कार्यालय अपुरं पडलं, लोकांना उभं राहायलाही जागा राहिली नाही। साकोरी येथील सौ अर्चना खामकर व पाटीलबुवा खामकर यांची कन्या प्रज्ञा, जी कम्प्युटर इंजिनियर असून पुणे येथे सर्व्हिस करत आहे। आई अर्चना खामकर या LICमध्ये सलग 9 वेळा MDRT तर एकाच वर्षात 2 वेळा डबल MDRT व ग्रामीण भागातील पुणे जिल्ह्यातील पहिली महिला आहे की जिने COTचा बहुमान मिळवला आहे। वधू मुलगी प्रज्ञाचा वाढदिवस असल्याने स्वप्नवेध अनाथालयाला 2525 रुपयाची देणगी देऊन दोन्ही परिवाराने एक आदर्शही निर्माण केला। वधूपिता पाटीलबुवा खामकर हे प्राथमिक शाळेत शिक्षक असून आदर्श विद्यार्थी घडवण्याचे पवित्र कार्य करता करता आपली शेतीही उत्तम प्रकारे करतात। चिरंजीव ऋत्विज हा कॉम्प्युटर इंजिनियर असून पुणे येथे तोही सर्व्हिस करत आहे। दोन्ही वधूवर उच्च विद्या विभूषित आहे। मुलाचे आईवडीलही माध्यमिक शाळेत शिक्षक शिक्षिका म्हणून ज्ञानार्जनाचे पवित्र कार्य करत आहे। वरपिता निवृत्त झाले तरीही शिक्षणाची ओढ काही कमी झाली नाही। स्कॉलरशिपचं ज्ञान अजूनही विद्यार्थ्यांना ते देत आहे। कांदळी गावातील एकत्र कुटुंबाची परंपरा जपणारं हे घाडगे कुटुंब। बबन शेठ घाडगे हे नवी मुंबई वाशी येथे भाजीपाल्याचे आडतदार म्हणून काम करतात व आपला व्यवसाय नेटाने करत आहे। तर नवाज शेठ घाडगे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत। तर ज्ञानेश्वर घाडगे आपली शेती प्रगतीच्या दिशेने नेत असताना काळ्या आईची सेवा करत असताना बैलगाड्याचा छंदही जपत आहे। या परिवारामध्ये बैलगाडा ही परंपरा आजही राखली जात आहे। लहू घाडगे हे गेली 25 वर्ष आळेफाटा येथे मेडिकल व्यवसाय करत आहे। दोन्ही परिवार आपापल्या क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे या साक्षगंधाला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। त्यामध्ये राजकीय, सामाजिक, कृषी या क्षेत्रातील मान्यवरांसह LICचे मोठे मोठे अधिकारीही यावेळी उपस्थित होते। प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, त्याचबरोबर साकोरी, बेल्ला, कांदळी या भागातील नागरिकही मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असल्याचं चित्र यामध्ये पाहायला मिळालं। हा विवाह म्हणजे ही रेशीमगाठ ज्यांच्या माध्यमातून बांधली गेली ते सौभाग्यवती संपदा व श्री किशोर हरिभाऊ घाडवे या शिक्षक दाम्पत्याने याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली। उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी दोन्ही परिवाराच्या वतीने ठेवण्यात आलेल्या भोजनाचा आस्वाद घेऊन चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी प्रज्ञा हिचा कालच वाढदिवस असल्याने तिच्या वाढदिवसाचा केक कापून या साक्षगंधाची मोठ्या थाटामाटामध्ये सांगता करण्यात आली। या कार्यक्रमाचं निवेदन गौतम कर्डक यांनी केले तर आभार वधूपिता पाटीलबुवा खामकर सर यांनी मानले। अशा पद्धतीने आराधना मंगल कार्यालयामध्ये हा साक्षगंध मोठ्या थाटामाटामध्ये पार पडला। ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बेल्ले। धन्यवाद सर। आपल्या सगळे सौभाग्यकांक्षी प्रज्ञा कैलासवासी मारुती रामा खामकर यांच्या नात व स्त्री सौभाग्यवती अर्चनाताई पाटीलबुवा खामकर श्रीमान पाटीलबुवा खामकर यांची कन्या आणि तिचा आज जो साखरपुडा कार्यक्रम आहे सर हा सोहळा
वर्षे अष्टमीदिने रविवासरे शुभ पुण्यतिथे मम आत्मनः श्रुतिस्मृति पुराणिक पुण्यफल प्राप्त भाद्रमासे शुक्रवर्षे अष्टमीदिने रविवासरे विवाह दीक्षिति पूजन नृत्यता कुटुंबकिला पूजन नृत्यता प्रज्ञाहार धन्यवाद काका चिरंजीवी सौभाग्य काशी प्रज्ञा धन्यवाद दत्ता स्वागत सामाजिक राजकीय शैक्षणिक कला क्रीडा कृषी सहकार उद्योग आणि परिवारात शहरात आलेल्या सर्व मान्यवरांचे आमचं आणि धैर्य परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत व्यक्त करतो आणि प्रवेशांना विनंती करतो की आपण विवाह मंचाच्या वाचकात चिरंजीव धन्यवाद. अनिल थापाले सर आणि दत्तात्रय गोदे सर रमाकांत कोल्हे यांच्या देखील
इथे सर्व उपस्थित मंडळींना नमस्कार. तरी आपलं नाव घेतलं जातं. आज त्यांना कार्यक्रम आयोजित केला आहे की चौकांनी रोटवी ज्यांना येण्याची कार्यक्रम संस्थेच्या वतीनं मी भरभरून आशीर्वाद देतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर शिक्षणासारख्या गंभीर क्षेत्रामध्ये काम केलं आणि सर्व विद्यार्थी घडवले. जुन्नर तालुका शिक्षण समितीचे अध्यक्ष आदरणीय रमाकांत गोडे यांना मी विनंती करतो की आपण त्या ठिकाणी शुभेच्छा आणि आशीर्वाद प्रदान करावा. चला गोडे सर. तोपर्यंत इतकी प्रचंड गर्दी या साक्षीकरणाला लाभलेली आहे. खरोखर माणूस पैशासाठी श्रीमंत आहे त्याच्यापेक्षा मनाने